हे आता पूजा सावंत बरोबर बाकी कलाकारांनी पण भरपूर म्हणजे हं, शशांक शेंडे असतील, भारत गणेशपुरी आहे. हं, यांची साथ कशी मिळेल? बऱ्याच पहिले तुमच्या सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे. हं. पण यांची गट्टी कशी जमते की एक ट्युनिंग जमतं. तर सेटवर कसं वातावरण होतं सालबर्डीसाठी? अच्छा, आत्ता सिनेमात जेवढे कलाकार आहेत हं. त्यातले फक्त भारत गणेशपुरे सर सोडले, तर बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम केलेलं आहे. बरं, बरं. हां, म्हणजे ओळखीचे आहेत. अंशुमन दादा मित्र आहे माझा, कमलाकर सातपुते मित्र. पण एकत्र स्क्रीन कधीच शेअर केली नव्हती. अच्छा. तर पहिल्यांदा ह्या सिनेमामधून केलेली आहे. तर रोहित कोकाटे असतील, गिरी सर आहेत, चित्तरंजन गिरी सर आहेत, प्रवीण डाळिंबकर आहे, शशांक सर आहेत, ओमकार आहे. तर सगळे कामाला खूप महत्त्व देतात. पडद्याच्या पाठीमागं खूप मजा मस्ती एंटरटेन आहे. कॅमेरा समोर आल्यानंतर खूप सीरियस होतात. तर कामाला खूप महत्त्व देतात. म्हणूनच आज ते खूप मोठ्या लेव्हलला आहे. बरं. म्हणूनच आज त्यांच्याकडे काम आहे आणि बघायचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप वेगळा आहे, हां. की हे एक ॲक्टर आहेत म्हणजे गिरी सर आहेत, शशांक सर आहेत. तर बघायचा दृष्टिकोन त्यांचा बदलतो. हं. तर हे त्यांच्या कामाच्या पावतीमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज ते वेगळेपण जपतात आणि मला सगळ्यांची खूप चांगली साथ लाभलेली आहे आणि मजा आली एकंदरीत सगळ्यांवर काम नक्की, नक्कीच. करताना. सर आता सालबर्डी म्हणजे आता अंधश्रद्धा निर्मूलन किंवा ह्या जादूटोण्यावरती सिनेमा आहे. मग त्यात आता आपण प्रत्यक्ष तुम्ही लिहिलंय, दिग्दर्शन करताय, पण तुम्ही नक्की मानता का या गोष्टीला? मी सर श्रद्धाला मानतो. हां. हां, माझी इच्छा आहे की प्रत्येकाने श्रद्धेला मानावं. म्हणजे मी गणपती बाप्पाच्या पाया पडतो. मारुती स्तोत्र म्हणतो आणि दिवसभर कामाला लागतो. बाकी मग दुसरं काहीच मानत नाही. हं. कधीच ज्योतिषाकडे गेलो नाही. माझी मिसेस म्हणते, "मुलाची पत्रिका काढू, हां. तुमची पत्रिका काढू." म्हटलं, काढून परत त्यात अटकण्यापेक्षा मी कधीच जात नाही. आज हो. कित्येक वर्ष झालं मिसेस म्हणते, आता माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. हं, हं, हं. त्याची एकदा तरी पत्रिका काढा. त्याला काय ते बघून घ्या शांती उपशांती. मी म्हणलं अजिबात काही करायचं नाही. हां, हां. मुळात मी श्रद्धेला मानतो. श्रद्धा, प्रामाणिक मेहनत, काम तरच मग हे आपल्या मनगटातली ताकद. दुसरं श्रद्धा आणि अंधश्रद्धेविषयी सांगायचं झालं तर मी या सिनेमावरती आवर्जून सांगतो. इव्हन अख्ख्या लोकांना सांगू इच्छितो. या सिनेमाची गोष्ट लिहिली आम्ही गोव्यामध्ये स्क्रीन प्ले डायलॉग्स रोहित शुक्रे बरोबर. तर तो पितृ पंधरवडा चालू होता. अच्छा. त्यामध्ये आम्ही गोष्ट लिहिली. वॉव! पितृपक्ष अमावास्येच्या दिवशी रात्री 1:30 वाजता आमचा क्लायमॅक्स लिहून झाला, जो सिनेमामध्ये पूर्ण डिफरंट आहे, जो 17 तारखेला कळेल. हं. त्याच्यानंतर याचं गाणं रेकॉर्डिंग झालं 2024ला. त्यावेळेस पण आमचं पितृपक्ष अमावास्या होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात जो शूट झाला, त्या 22 दिवसामध्ये पितृ पंधरवडा होता. हं. म्हणजे लोकं पितृ पंधरवड्यामध्ये शूटिंग करत नाही किंवा कुठलेही शुभ कार्य करत नाही, तर मी त्याच्यामध्येही शूटिंग केलं. बरोबर. वाड्यामध्ये जो माझा क्लायमॅक्स शूट होता त्यावेळेस पितृपक्ष अमावास्या होती. हां, हां. आणि ज्या काही रिलीज आहे, लॉन्च आहे त्यावेळेस काही ना काहीतरी येतच अमावास्या ती. आणि योगायोगाने आमची जी 17 तारीख आम्ही अशीच रँडमली लॉक केली, की वेळ भेटतोय, मला स्पेस भेटतोय, की हो. मला प्रमोशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर 17 एप्रिलला पण अमावास्या आहे. नाही. तर मी कुठलीच गोष्ट मानत नाही. तर म्हणजे मी थोडक्यात अख्खा सिनेमा अमावास्या, अमावास्या, अमावास्यामध्ये केला आणि ते मला लाभदायक, लाभदायक, लाभदायक होते. हं. तर असं काहीच नसतं. हे फक्त श्रद्धा महत्त्वाची असते. बरोबर. माझं जिवंत उदाहरण म्हणजे सगळं अमावास्यामध्ये झालं. अख्खं सालबर्डी अमावास्यामध्ये झालं आणि रिलीज पण अमावास्येच्या दिवशी आहे. आता मला गोष्ट निर्मात्याने बोलता, "अहो 17 एप्रिल काय माहिती आहे का तुम्हाला काय?" म्हटलं, "काय?" तर ते म्हणले, "अमावास्या आहे." म्हणलं, "गुड आपल्यासाठी लकी." तर ते आहे. तुम्हाला एक सांगतो प्रेक्षकांनाही सांगू शकतो, हां, की छत्रपती शिवाजी हां, महाराजांनी ज्या लढाया केल्या, हां, त्या हां. अमावास्या निवडून अमावास्या. केल्या. त्याचं वाह! कारण काय असायचं? शांतता, लोकं किंवा चंद्र म्हणजे काळोख असायचा. काळोखाचं. त्या रात्री त्यांनी केलेल्या आहेत. मग ते हां. काय अपशकुन होता का? नाही होत. त्यांनी चांगलंच काम केलंय नाही. ना. त्यामुळे आपण हे शुभ-अशुभ मानायचं नाही. जो आपल्याला मनात वाटलं तो दिवस चांगला आहे. चांगलं आहे. करेक्ट. दुसरी गोष्ट, की हा चित्रपट करताना काही टेक्निकल अडचणी, आर्थिक अडचणी किंवा काही असं काही गोष्टी आल्या का? किंवा तुम्हाला असं वाटलं, की यार आपण हे कुठेतरी थांबतंय का? किंवा पुढे जावं लागेल? असं काही झालं का? सिनेमा शूटिंग मुहूर्ताच्या दुसऱ्या दिवशी हं. वातावरण बदल चालूच आहे. आता उन्हाळ्यात पाऊस, पावसात उन्हाळा, हो. उन्हाळ्यात हिवाळा असं सगळं चालूच आहे. तर त्यावेळेस अचानक कोकण किनारपट्टीवर लाट तयार झाली. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस आला, पश्चिम महाराष्ट्रातला. तर अचानकपणे दुसऱ्या दिवशी पाऊस आला. तर अख्खा सेटअप 150 लोकांची टीम, कलाकार आणि आमचे निर्माते कंटिन्यूअस सेटवरती होते. हं. अख्ख्या पावसामध्ये आम्ही शूट केलं. हं. तर ते बघण्यास लायक होतं, की एकही दिवस आम्ही वाया घालवला नाही. पाऊस येतोय म्हणून थांबायचं नाही. कॉल टाईमला निघायचं. पाऊस असेल तरी शूट करायचंय. बरोबर. काही सीन पाऊस येतोय तर त्याचा आम्ही चांगला उपयोग करून म्हणून पावसामध्ये सीन डिझाइन हो, केला. हो. म्हणजे सिनेमा बघितल्यानंतर कमीत कमी 10 सीनला तुम्हाला पाऊस दिसेल. वाह! तर हा पाऊस नॅचरल पाऊस आहे. अच्छा. हां, जो नॅचरल पाऊसमध्ये आम्ही तो शूट तो केलं. कथेला सपोर्टेड आहे मला. सपोर्टेड आहे, सपोर्टेड आहे. म्हणजे आलेल्या अडचणीवरती मात करून त्याला चांगलं कसं करायचं, तर त्या गोष्टी आम्ही केल्या. त्यानंतर 11व्या दिवशी खूपच हे झाल्यामुळे मग सर्व कलाकार, निर्माता मंडळी म्हणून आम्ही काही गॅप घेतला एक 8 दिवस आणि त्यानंतर मग पुन्हा सुरुवात केली. वाह! मग पहिले 11 दिवस पूर्णपणे आम्ही पावसात शूट केलं. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो आमचा निर्माता.
तर निर्मात्याकडून फुल फ्री हँड आहे. प्रचंड सपोर्ट आहे. आमचे तिन्ही निर्माते प्रत्येक दिग्दर्शकाला आणि प्रत्येक मेकर्सला असे निर्माते भेटावेत, नक्की. जे म्हणतात की तुम्हाला जे योग्य वाटते तुमच्या क्रिएटिव्ह माइंडला ते करावं. त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. म्हणजे मी म्हटलं आयटम सॉन्गला 10 ऑडियन्स मला नकोत. मला 1000चा मॉप हवाय. बरं, बरं. मी का नाही थोडंसं ग्रँजर करू? हं. तर निर्माते म्हटले घ्या. मी म्हटलं ती सोनाली नाचते, सोनालीच्या पाठीमागं मला 5 मुली नकोय. मला 50 डान्सर हवे. मला काहीतरी असं एकदम बघणाऱ्या ऑडियन्सला पण मजा आली पाहिजे. बरोबर. तर दिलं. हां, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी ज्या मी अपेक्षा ठेवल्या, की नाही मला इथं अजय दादा हवाय, मला इथं जावेद अली हवेत. तर त्या प्रत्येक गोष्टीला निर्मात्याने नाही हा शब्द वापरणार. तुम्हाला योग्य वाटतंय ना, डिसिजन घेऊन टाका. एवढा छान सपोर्ट करणारे निर्माते प्रत्येक फिल्म मेकरला भेटावेत.